ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. अधिक मासांतू एक एक कथा बागू ऐकताची प्रति एकले तंतंगलक संख्ये एक देवता आराधन कोण येताची जाल्यार एक कथा बागू अति आनंद ऐकतनच तापसी म्हळ्यार तिगेल कथा बाग. नर्मदा तीरांतू माहिष्मती म्हळ्यार सुंदर दावनाशिल्लें एक पट्टण. ते पट्टणांतू तापसीन वास्तविक कोण आसून घेवन नित्य अधिक मासांतू विशेष जावन आशिल्लें व्रत करून ते आराधन करून येत आसतना तिगेले घरचे एक कामाचे मस्त तिका अनारोग्य आसता. तिका अनारोग्य आसून ती कसनेच अधिक मासांत करचें जायना. हीण अधिक मासा करची पळोवन म्हाका करचें जायना म्हणलें मस्त बेजार आसतना तिगेले मनांत येवन ते कामाचे तापसी लागीं नेऊन गेले. म्हाका अधिक मासाचे इतले दिवस तकून तूं व्रत करता आसतना एक दिवसात पुण्या फल म्हाका मेळत तशी तूं एक म्हाका अनुकूल केलें रे, हांव भाग्यवान जाता म्हूण सांगून घेव. म्हणल्यार आश्चर्य जाता. एक दिवसात तिणें व्रत केल्लें ते हातांत उद्दा घालून तिगेल्या हातांत दिवन घेवन हांव केलें व्रताचे एक दिवसा पुण्या भाग तुका म्हूण तिणें सांगणी केलें. स्वल्प दिवसांची अधिक मासांतूची ती देवाला पांयमुळा पावली. ती पावन देवलोका पावन थंय दखून घेवन मुखावेल कथा भागवस काशी राजाले राजकुमारी जावन ती जन्म घेतली आनी कैलास लोक तिका पावन घेवन मुखारसून चंद्रेश्वरी म्हणलें ख्यात नांव काशीन तिणें वास्तव्य केलें. हाजी कथा बागाचे विचार कसो म्हळ्यार घरांतू कोणाकच असल कसने व्रत करचें प्राया दृश्टीन अनानुकूलत आसल्यार कोण अधिक मासाचे व्रत करता तांगे लागीं बैसून घेवन कसनेच एक तांणी सांगिल्ली कथा भाव आयकल की ताजे पुण्या फल आसं म्हणलें एक विचारू आमकां सांगिल्लो आसा. तुमी सर्व आयकल्लो आसाची एक एक कथा भाव आयकल मात्रानच आमकां अधिक मासांत श्रेष्ठ फल मेळटा. देव अनुग्रह करो म्हूण देवा सन्निधीन प्रार्थना. हरी ओम.